सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचं आज दुःखद निधन झालं आहे। त्यांचं पार्थिव सध्या त्यांच्या विटामधील घरी ठेवण्यात आलं आहे। आपण पाहतोय त्यांचं या ठिकाणी जे विटामधील घर आहे त्या ठिकाणी दर्शन त्यांचं घेण्यासाठी मोठ्या संख्येनं मतदारसंघातील लोक याच ठिकाणी दाखल झालेत। त्यांचे दोन भाऊ मुलं त्यांची या ठिकाणी पार्थिव त्यांचं जे सांगलीहून सकाळी निघालं आणि आज या ठिकाणी विट्यामधून आता काही वेळामध्ये हे पार्थिव त्यांच्या मूळ गावी गारडी या ठिकाणी नेलं जाईल आणि त्या ठिकाणी गारडी गावामध्ये देखील अंत्ययात्रा निघली जाईल। आपण सध्या पाहतोय मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी मतदारसंघातील उपस्थित आहेत। याशिवाय मंत्री शंभूराज देसाई हे देखील या विटा येथील अनिल भाऊ बाबर यांच्या घरी दाखल झालेले आहेत। याशिवाय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे दर्शनासाठी अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर साधारण 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास अनिल भाऊ बाबर यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत आणि जिल्ह्यातील एक शिंदे गटाचे एकमेव आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून अनिल बाबर यांची ओळख होती आणि त्यांच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण सांगली जिल्ह्यावरती राज्यावरती देखील संकट कोसळले आणि त्यांच्या या ठिकाणी मोठं जे बाबर कुटुंब आहे ते संपूर्ण शोकाकुल आहे आणि त्या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री या ठिकाणी या बाबर यांच्या अंत्यसंस्कार या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, विटा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।